नमस्कार, मी प्रियांका नागणे. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत जे ऑनलाईन फॉर्म होते त्याच्याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे. आजच म्हणजे 6 सप्टेंबर 2024 रोजी नवीन जी आर सरकारने काढलेला आहे, ज्यामध्ये सविस्तरपणे पूर्ण माहिती दिलेली आहे. आपण 2 मिनिटात समजून घेणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म सध्या बंद झालेले आहेत. मग आता बंद झालेत तर इथे फॉर्म भरता येणार आहे का नाही? जे अर्जदार राहिलेले आहेत, ज्यांना सप्टेंबर महिन्यात इथे मुदतवाढ करून दिली आहे, त्यांनी अर्ज कसा भरायचा आहे, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. सध्या खूप सारे फ्रॉड चालू आहेत, खूप सारे गैरव्यवहार चालू आहेत, जेणेकरून सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. संपूर्ण माहिती पाहून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात. त्यानंतर नवीन योजना असतील किंवा बदल असतील, हे सर्व माहिती आपल्या चॅनलवर असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे पाहून घ्या. सरकार मान्य ही अपडेट आलेली आहे. 6 सप्टेंबर 2024 रोजी हे जी आर आलेलं आहे, म्हणजे आजच आलेला जी आर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत आहे. आता या संदर्भ काय प्रस्तावना मांडली आहे बघूया. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्याच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पण शासन निर्णय काय असणार आहे? 2/9/2024 म्हणजे 2 सप्टेंबर 2024 रोजी हा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये सुद्धा योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता दिली होती. आधीची जी होती ती डेट्स होते ते ऑगस्ट एंडपर्यंत होते, पण आता 2 सप्टेंबरला वाढवण्यात आले होते. पण जे काही गैरप्रकार होत आहे किंवा फ्रॉड होत आहे ते लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने हे निर्णय घेतलेला आहे. शासन निर्णय घेतलेला आहे की हा जो फॉर्म आहे, शासन निर्णय आलेला आहे बघा, लक्षात घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यासंदर्भात जी निर्णय आला होता, आता त्यामध्ये मोठा बदल करण्यात आले होते. ज्या निर्णयामध्ये कोण अर्ज स्वीकारू शकत होते बघा. इथे बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, CRP, मदत कक्ष प्रमुख, CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. पण आता शासनाने ही निर्णय घेतलेला आहे. यामध्ये फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत फक्त अंगणवाडी सेविकाच हे अर्ज स्वीकारू शकणार आहेत. बाकीच्यांचे अधिकार रद्द करण्यात आले आहे. हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आजच आलेला जी आर आहे, मोठी अपडेट आहे. आता ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे जाऊन फॉर्म भरायचा. आता जो हा फॉर्म आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत ज्या अर्जदाराला फॉर्म भरायचा आहे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे, अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींना हे अर्ज स्वीकारता येणार नाही. फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर कोणाचे अर्ज राहिले असतील त्यांनी काळजी करायची नाहीये. सप्टेंबर महिन्यात पूर्णपणे फॉर्म भरले जाणार आहेत, पण फक्त शासन निर्णय जो घेतला आहे ते लक्षात घ्यायचा आहे. अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मार्फतच हे अर्ज स्वीकारले जाणार आहे. यामध्ये काही तुम्हाला अडचण असेल, काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.